नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मंत्रिमंडळामध्ये आज बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अदिती तटकरे यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि आता शेवटी अखेरीस आपल्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि आता त्यांना लवकरात लवकरच जुलै आणि ऑगस्टचा महिना एकत्रित मिळणार आहे। एकत्रित याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज दोन्ही हप्ते सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। त्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। फेस्टा आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचे एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही गेल्या साधारणपणे 1-1.5 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही अविरत पद्धतीने ही योजना यशस्वी करण्यासाठी काम करत होतो आणि आज मला मनापासूनचं समाधान आहे, आनंद आहे की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मंडळातील आमचे सर्व वरिष्ठ सहकारी, सर्व आमदार, खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझ्या माता भगिनी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या आणि आज आम्हाला हा राज्यस्तरीय वचनपूर्तीचा सोहळा पार पाडत असताना मनापासूनचा आनंद होतोय। साधारणपणे 1,08,00,000 पेक्षा अधिक महिलांना आम्ही सन्मान निधी जो आहे हा वितरित केलेला आहे आणि त्याच्यामुळे 4 दिवसाच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं निधी वितरण करणं, ते त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचणं हे नक्कीच आमच्या सगळ्यांसाठी एक मोठं आव्हान होतं। पण महिलांची इच्छाशक्ती होती, त्यांचे आशीर्वाद होते, त्यांचा उत्साह होता आणि त्यातून ही सगळी जी प्रक्रिया आहे ती पार पाडू शकलो। पुढे सुद्धा जे उर्वरित लाभार्थी आहेत ज्यांचे अकाउंट्स आधार सीडेड झाले नसतील ते सुद्धा आम्ही गतिमान पद्धतीनं करून घेत आहोत। स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। ऑगस्ट महिन्यात जे काही अर्जी सुद्धा स्क्रुटिनी ही आपण लवकर म्हणजे ती सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा जुलै महिन्यापासून लाभ देणार आहोत। त्यामुळे अधिक माझ्या माता भगिनींपर्यंत लाभ देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत